लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदल झाला. काय बदल झाला चला सांगतो तुम्हाला. हे बघा KYC संदर्भात हा बदल आहे. 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला पाहिजे असेल तर KYC करायला शासनाने सांगितलेलं आहे. परंतु बदल असा, ज्यांची KYC झालेला आहे ना त्यांना काही टेन्शन नाही. ज्यांची KYC बाकी आहे, पती वडील हयात नाहीत, घटस्फोटित महिला आहेत, अशा बहिणींसाठी हे KYC मध्ये बदल होणार आहेत. म्हणजे तिथे ऑप्शन येणार आहे. ओके, ऑप्शन तिथे येणार आहे. ऑप्शन असा येणार आहे, पती वडील हयात आहेत की नाही. मग तिथे एक मृत्यूचा दाखला तिथे अपलोड करावा लागणार आहे पती वडील हयात नसतील तर. घटस्फोटित महिला असेल तर घटस्फोटित संबंधित कागदपत्रे तिथे अपलोड करायला सांगितलं असेल. अशा पद्धतीने हा बदल होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये KYC मध्ये. ओके, तर ही महत्त्वाची अपडेट होती. आणि ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी पटापट KYC पूर्ण करा. ओके.